पिरियड्स आणि फर्टिलिटी याचा थायरॉइडशी काय संबंध आहे? ही सिस्टीम एकच आहे, एंडोक्राईन सिस्टीम आहे की ज्याचा थायरॉइडचा मासिक पाळीचा संबंध आहे. तर थायरॉइड असल्यामुळं इन्फर्टिलिटी येणं ही गोष्ट खूप नॅचरल आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर पहिलं लक्ष ठेवायला पाहिजे. इन्फर्टिलिटीच्या अनेक कारणांच्या पैकी एक कारण हे थायरॉइड असू शकतं. प्लस ह्या नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की थायरॉइडच्या गोळ्या घेत असल्यामुळे सुद्धा दिवस जात नाहीत. अशाही कित्येक केसेस आजकाल बघायला मिळालेल्या आहेत. तर ह्या सगळ्यांचं एकमेकांशी कनेक्शन आहे, कारण ते एकाच घरातले 3 बहिणी आहेत असं म्हणू. पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड, इन्शुलिन आणि पाळीचे हार्मोन. आता तुम्ही पिट्युटरी ग्लँड म्हणता, इथे त्याचा आणि आपल्या इथे गंध किंवा कुंकू टिकली लावली जाते ह्याचा काही संबंध आहे का? आता ह्याच्यावर आपल्याकडे नाही, पण अमेरिकन्सनी संशोधन केलेलं आहे की इथं जी हळद लावण्याची विशेषतः स्त्रियांच्याकडे जी पद्धत होती, ही हळद हेच थायरॉइडवरचं उत्तम औषध आहे आणि त्याच्यामुळे सगळी गंध ही सुगंधी असतात. इथं लावायचे काही ॲरोमाज आहेत, ते लावल्यामुळं पिट्युटरी ग्लँड तुमचे हार्मोन सगळे बॅलन्स करते. हळद ज्यांची इथं लावण्याची पद्धत आहे, अमेरिकन्स लोकांनी संशोधन केलंय की भारतामध्ये जिथे हळद लावण्याची पद्धत अजूनही चालू आहे, तिथे थायरॉइडचे, ब्रेस्टचे आणि गर्भाशयाचे कॅन्सर सगळ्यात कमी प्रमाणात. ह्याचं काहीतरी रिलेशन असणार आहे. आपल्याकडे त्याचा सिद्ध पुरावा नाही की हळद लावली की कॅन्सर नाही होणार किंवा हळद लावली की थायरॉइड नाही होणार. पण आम्ही ड्रगलेस जे करतो तर त्याच्यामध्ये हळदीचं विरेचन देत, म्हणजे हळद चढत्या क्रमाने हे करून ती हळद सगळ्या अंगात भिनली पाहिजे तुमच्या. जसं ती इथं लावल्यानंतर काहीतरी त्याचं ॲब्सॉर्प्शन होत असेल आणि तसं करून मग तिचं विरेचन दिलं जातं. विरेचन झाले की लगेच थायरॉइडची टेस्ट करायला सांगितली जाते. तो रिपोर्ट कमी आला की गोळी कमी, परत पुढच्या महिन्यात विरेचन करा, रिपोर्ट कमी आला की गोळी कमी, असा चार्टच त्यांना करून दिला जातो. त्या हळदीचा आणि इथं लावण्याचा आणि गंधाचा त्या मनशांतीशी आणि त्या पिट्युटरी ग्लँडशी 100% संबंध काहीतरी असणार.